गुड आफ्टरनून क्लास. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधला आय डिसऑर्डर मधला ब्लाइंडनेस हा टॉपिक बघणार आहे. तर याच्यामध्ये आपण मोस्ट फेमस ब्लाइंड पर्सन कुठले, हेलेन केलर हा एक स्पीकर होता, मोटिवेशनल स्पीकर आणि ऑथर. हा पण ब्लाइंड होता ड्यू टू सम डिसेबिलिटी अँड न्यूमरस अदर कॉजेस. त्याच्यानंतर हा ऍक्टर आहे. तर ब्लाइंडनेस म्हणजे काय ते बघूयात पहिले. तर ब्लाइंडनेस डब्ल्यूएच डेफिनेशन काय दिले, व्हिज्युअल अॅक्युटी ऑफ लेस दॅन 3/60 सेलेन्स चार्ट. एक अॅक्युटी चेक करण्यासाठी सेलेन्स चार्ट असतो, त्याच्यानुसार 3/60 किंवा इट्स इक्विव्हॅलंट किंवा याच्यापेक्षा कमी असेल किंवा याच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल तर ते आपण ब्लाइंडनेस मध्ये कन्सिडर करतो. इन द absence of appropriate vision chart by non-specialized personnel, the WHO added the inability to count the finger in daylight at distance 3 meters to indicate less than 3/60 or its equivalent. जर कोणी नॉन स्पेशलाइज पर्सन जर आपली टेस्ट घेत असेल, ब्लाइंडनेस टेस्ट घेत असेल, तर त्या कंडिशन मध्ये WHO ने कुठला क्रायटेरिया ऍड केलेला आहे, त्याच्यामध्ये आपले फिंगर्स काउंट करायला लावायचे पेशंटला 3 मीटरच्या अंतरावरतून. हे 3 मीटरचं अंतर WHO ने किती काउंट करायला सांगितलं, किती WHO नुसार 3/60. जर 3 मीटरवरून पेशंटला डे लाईट मध्ये फिंगर दिसत नाही, हाताची पुढे दिसत नसते, तर आपण त्या कंडिशन मध्ये त्या पेशंटला ब्लाइंडनेस हा कन्सिडर करतो. तर मोस्ट कॉमन कॉज कुठला आहे ब्लाइंडनेसचा, कॅटरॅक्ट. त्याच्यानंतर आहे ग्लुकोमा, त्याच्यानंतर ट्रोकोमा, त्याच्यानंतर आहे चाइल्डहुड ब्लाइंडनेस आणि अदर कॉजेस. बघा कॉजेस ऑफ ब्लाइंडनेस कुठले कुठले. डेव्हलप्ड कंट्री मध्ये जसं की USA त्यासारखे डेव्हलप कंट्रीज आणि इंडिया ही डेव्हलपिंग कंट्री. तर डेव्हलप कंट्री मध्ये कुठले कॉजेस आहेत, ऍक्सिडेंट. ड्यू टू ऍक्सिडेंट मुळे पण ब्लाइंडनेस होतो, विजन लॉस होतो, ग्लुकोमा, डायबिटीज मेलाइटिस, व्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हार्ट रिलेटेड डिसीज, कॅटरॅक्ट किंवा डिजनरेशन ऑफ ऑक्युलर टिश्यू. लीडिंग कॉज ऑफ चाइल्डहुड ब्लाइंडनेस. चाइल्डहुड मध्ये कुठले कॉजेस आहेत ब्लाइंडनेसचे, झेरोप्थॅल्मिया, कंजेनायटल कॅटरॅक्ट, कंजेनायटल ग्लुकोमा अँड ऑप्टिक ॲट्रोफी. हे कॉजेस आहेत चाइल्डहुड मध्ये ब्लाइंडनेसचे. देन इपिडेमियोलॉजिकल मध्ये कसे डिटरमिनंट्स कसे आपण करतो, एज मध्ये आपण इन यंग अँड चिल्ड्रन मध्ये कुठले कॉजेस मुळे, रिफ्रॅक्टिव्ह एरर्स मुळे ब्लाइंडनेस होतो, ट्रोकोमा मुळे ब्लाइंडनेस होतो, कंजक्टिव्हायटिस मुळे किंवा मालन्यूट्रिशन मुळे. तर हे सगळे टर्म्स तुम्हाला याच्या आधी झालेले आहेत. अडल्ट मध्ये कुठले, कॅटरॅक्ट, रिफ्रॅक्टिव्ह एरर, ग्लुकोमा किंवा डायबिटीज मेलाइटिस मुळे पेशंट मध्ये ब्लाइंडनेस बघायला भेटतो किंवा त्यांना ब्लाइंडनेस होतो. सेक्स मध्ये हायर प्रिव्हॅलन्स ऑफ ट्रोकोमा, कंजक्टिव्हायटिस, cataract in women leading to higher prevalence of the blindness in women. So women मध्ये वुमेन मध्ये कुठले मोस्ट कॉमन किंवा हाय प्रिव्हॅलन्सचे डिसीज आहेत, जसे की ट्रोकोमा, कंजक्टिव्हायटिस, कॅटरॅक्ट. जर वुमेनला असेल तर ते हे 3 कंडिशन मुळे वुमेनला ब्लाइंडनेस होण्याची जास्त शक्यता असते. मालन्यूट्रिशन मध्ये कुठले येतात, इन्फेक्शियस डिसीज ऑफ चाइल्डहुड स्पेशली मिजल्स अँड डायरिया. जर चाइल्ड मध्ये मिजल्स किंवा डायरिया असेल त्या कंडिशन मध्ये पण चाइल्डला ब्लाइंडनेस होण्याची शक्यता असते. PM म्हणजे प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन आणि सिव्हिअर ब्लाइंडिंग कॉर्नियल डिस्ट्रक्शन ड्यू टू द व्हिटॅमिन A deficiency in first 4 to 6 years of the life. देन ऑक्युपेशन मध्ये जर कोणी फॅक्टरी मध्ये वर्क करत असेल, फॅक्टरी मध्ये म्हणजे कोणत्या, जे आयर्न फॅक्टरीज किंवा स्मोक प्रोड्यूस करणारे फॅक्टरीज आहेत, त्याच्यामुळे आयला इरिटेशन होते आणि आयला इन्फेक्शन होऊन वर्कर्स मध्ये ब्लाइंडनेस बघायला भेटतो. वर्कशॉप मध्ये, इंडस्ट्री मध्ये, ज्या अशा इंडस्ट्रीज ज्या प्रोन टू आय इंजुरी बिकॉज द एक्सपोजर ऑफ डस्ट, धुळीमुळे
एअरबोर्न पार्टिकल्स, असे कोणते कोणते छोटे छोटे पार्टिकल्स जे आईजला येऊन इरिटेट करतात किंवा इंजुरी करतात. फ्लाइंग ऑब्जेक्ट, ग्लासेस, फ्युम्स, रेडिएशन. रेडिएशन म्हणजे क्षकिरण, जे की डायरेक्ट आईजच्या रेटिनावरती अफेक्ट करतात आणि पेशंटला ब्लाइंडनेस कॉज करतात. हे सोशल क्लासमध्ये सर्वे इंडिकेट्स दॅट द ब्लाइंडनेस twice more prevalence in a poor class than in the well-to-do. Social factors मध्ये basic social factors are ignorance, poverty, low standards of the personal, community hygiene and inadequate healthcare service. सोशल फॅक्टर्स मध्ये कुठले पॉवर्टी मध्ये दारिद्र्याखाली, लो स्टँडर्ड पर्सनॅलिटी किंवा म्हणजे ज्यांचं ज्या घरामध्ये जास्त शिकलेले नाही आहेत किंवा अनएज्युकेटेड आहेत ते, आणि कम्युनिटी हायजीन. कम्युनिटी हायजीन म्हणजे एन्व्हायरमेंटल हायजीन, आजूबाजूचा परिसर, आपण ज्या घरी राहतो त्याच्या आजूबाजूचा परिसर कसा हायजीनिक आहे, अनहायजीनिक आहे, आणि एड्युकेट हेल्थ सर्व्हिसेस. स्लम्स पीपलला हेल्थ सर्व्हिसेस प्रॉपर अमाऊंट मध्ये भेटत नाही. त्या कंडिशन मध्ये पण स्लम्स एरियामध्ये आपल्याला ब्लाइंडनेस जास्त बघायला भेटतो. हे सगळं हा चार्ट आपण पहिला बघितलेला आहे इंट्रोडक्शन मध्ये. तर ब्लाइंडनेसचे टाइप्स आहेत, एक झेरोफ्थॅल्मिया आणि ऑन्कोसोरियासिस. तर ऑन्कोसोरियासिस म्हणजे काय? An estimated 17.7 million person, the most of them African, are infected with the parasite Onseria volulitis किंवा volulus. Onchocerciasis has caused blindness in 270,000 and left another 5 lakh with severe visual impairment. Onchocerciasis also can cause disfiguring the skin changes, musculoskeletal complication, weight loss, and changes in immune function, epilepsy and growth arrest. ऑन्कोसिरियासिस मध्ये काय होतं? इन्फेक्शन होतं. कशाचं? कोणत्या पॅरासाइटचं? ऑन्कोसिरिया व्हॉल्युलस. ऑन्कोसिरिया व्हॉल्युलस काय करतो? दोन कॉज करतो, एक ब्लाइंडनेस कॉज करतो आणि एक व्हिज्युअल इम्पेअरमेंट कॉज करतो. जर आतापर्यंत याच्या ऑन्कोसिरियासिस 17.7 मिलियन एवढ्या सापडले, त्यातल्या 270,000 या ब्लाइंडनेसचे आणि 5 लाख या 27 lakhs ब्लाइंडनेस आणि 5 lakhs या व्हिज्युअल इम्पेअरमेंट आहेत. ऑन्कोसिरियासिस ब्लाइंडनेस बरोबर आणि व्हिज्युअल इम्पेअरमेंट बरोबर अजून कुठले कॉजेस करतो? पेशंट मध्ये वेट लॉस करतो, पेशंट मस्क्युलोस्केलेटल मध्ये कॉम्प्लिकेशन करतो, स्किन मध्ये चेंजेस करतो किंवा इम्युन फंक्शन मध्ये डिस्टर्बन्स करतो. तर दुसरी कंडिशन आहे, दुसरा टाइप आहे ब्लाइंडनेस झेरोफ्थॅल्मिया. झेरोफ्थॅल्मिया मध्ये काय होतं? व्हिटॅमिन ए deficiency remaining a major cause of the pediatric ocular morbidity. Over 5 million children develop xerophthalmia annually. A quarter million or more becoming blind. झेरोफ्थॅल्मिया मध्ये कशाची डिफिशियन्सी होती? व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी होती. जे डिफिशियन्सी मुळे काय होतं? जो ऑक्युलर मॉर्बिडिटी आहे त्याच्यामध्ये कॉजेस होतात. आणि हे झेरोफ्थॅल्मिया आपल्याला चिल्ड्रन मध्ये बघायला भेटतो मोस्ट कॉमनली. दोन टाइप्स आहेत, ऑन्कोसिरियासिस अँड झेरोफ्थॅल्मिया. तर हे ब्लाइंडनेस मध्ये पेशंटचं डायग्नोसिस कसं करणार आपण? फिजिकल एक्झामिनेशन, हिस्ट्री कलेक्शन, व्हिज्युअल अॅक्युटी टेस्ट अँड ऑप्थॅल्मोस्कोपी करून आपण पेशंट ब्लाइंड आहे का ते चेक करणार. तर प्रिव्हेन्शन कसं करणार ब्लाइंडनेस मध्ये? प्रायमरी केअर, सेकंडरी केअर, टर्शियरी केअर आणि स्पेसिफिक प्रोग्राम्स नुसार आपण करणार. ते एक एक करून बघूयात आपण. इनिशियल असेसमेंट मध्ये काय करणार आपण? चेक पेशंट मध्ये पेशंटची हेल्थ हिस्ट्री घेणार, फिजिकल एक्झामिनेशन करणार, पेशंटचं मॅग्निट्यूड चेक करणार, जिओग्राफिकल डिस्ट्रीब्युशन चेक करायचं, म्हणजे पेशंट कुठल्या एरियामध्ये राहतो, कुठल्या मॅग्निट्यूड वरती राहतो ते सगळं चेक करायचं. आणि करंट सध्या कुठला कॉजेस आहे हाय रिक्स वरती ब्लाइंडनेस साठी होणारा ते त्याच्यानुसार पेशंटला जज करायचं. तर इंटरव्हेन्शन कसं करणार आपण? प्रायमरी हेल्थ केअर, प्रायमरी आय केअर कसं करणार? वाइड रेंज ऑफ द आय कंडिशन can be treated or prevented at grassroots level by locally trained health workers who are first to make contact with community. They are also trained to refer the difficult case to the nearest PSC or district hospital.
खूप सारे टेस्ट आहेत जेणेकरून आपण ब्लाइंडनेस आहे का नाही किंवा आई मध्ये कुठे डिफॉर्मिटीज आहे त्या झालेल्या त्या चेक करण्यासाठी खूप सारे टेस्ट आहेत. तर जर रूट लेवल म्हणजे रूट लेवलवरती कुठला पेशंट आपल्याला सापडला तर ते काय करतात, जे ट्रेन हेल्थ वर्कर्स ते कुठे रिफर करतात पेशंटला, PSC ला किंवा जवळच्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला टू कन्फर्मिंग द ब्लाइंडनेस. द ऍक्टिव्हिटीज ऑल्सो इन्व्हॉल्व proportion of the personal hygiene, sanitation, good dietary habits and safety in general. जे ट्रेन हेल्थ वर्कर्स आहेत किंवा आशा आहेत किंवा डाईज आहेत किंवा मल्टीपर्पज वर्कर्स आहेत, त्यांचं काम काय असतं कम्युनिटीमध्ये पर्सनल हायजीनला मेंटेन करायचं किंवा त्याला प्रमोशन करायचं, सॅनिटेशनचे अवेअरनेस करायचं आणि गुड डायटरी हॅबिट्स बद्दल पेशंटला हेल्थ एज्युकेशन द्यायचं. द फायनल ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द कव्हरेज answer quality of the eye healthcare through the primary health care approach and there improve the utilization of existing sources. तर प्रायमरी आय केअरचं फायनल ऑब्जेक्टिव्ह काय आहे, याच्यामध्ये आपण जे कव्हरेज आहे चेक करण्याचं, चेकअप करण्याचं, फॉलोअप करायचं ते इन्क्रीज करतो. कसं रिलेटेड, आय हेल्थ केअर रिलेटेड, आणि अर्ली डिटेक्शन करतो आपण ब्लाइंडनेस किंवा व्हिज्युअल इम्पेअरमेंटसाठी. तर सेकंडरी केअर मध्ये आपण काय करतो, इन्व्हॉल्विंग द डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट करतो. याच्यामध्ये आपण द कॉमन ब्लाइंडिंग कंडिशन ॲज कॅटरॅक्ट, ट्रॅकियासिस, एंट्रोपियॉन, ऑक्युलर ट्रॉमा अँड ग्लुकोमा, ह्या सगळ्या कंडिशनचा आपण डेफिनेटिव्ह मॅनेजमेंट करतो. म्हणजे ह्या कंडिशनला आपण फाइंड आउट केलेलं असतं, डायग्नोसिस केलेलं असतं आणि त्याच्यानुसार पेशंटला केअर प्रोव्हाइड केली जाते, ट्रीटमेंट प्रोव्हाइड केली जाते. इट इज प्रोव्हाइडेड, ही जी ट्रीटमेंट आहे कशामध्ये प्रोव्हाइड केली जाते, PSC किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड केली जाते. आणि असे मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये आपल्याला मोबाईल आय क्लिनिक्स बघायला भेटतात. म्हणजे एक गाडी असते त्याच्यामध्ये सगळं चेकअपचा सेटअप असतो, ती प्रत्येक एरियामध्ये जाऊन अवेअरनेस स्प्रेड करते आणि जे पॉप्युलेशन आहे त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करते. तर हे करतो आपण सेकंडरी केअर, आय केअर मध्ये डिपेंडेंट मॅनेज करतो. टर्शियरी केअर मध्ये आपण काय करतो, providing sophisticated eye care such as retinal detachment surgery, corneal grafting, which are not available in secondary center. जी ट्रीटमेंट PSC किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला होत नाही, म्हणजे जसं की रेटिनल डिटॅचमेंट सर्जरी किंवा कॉर्नियल ग्राफ्टिंग, हे सगळे सेकंडरी लेवल, टर्शियरी लेवलच्या हॉस्पिटलमध्ये केले जातात. तरी हे कशाचे अंडर येतं, टर्शियरी आय केअरचे अंडर येतं. अदर मेजर्स ऑफ द रिहॅबिलिटेशन comprise education of the blind in a specific school and utilization of their service in a gainful employment. तर याच्यामध्ये आपण काय प्रोव्हाइड करतो, पेशंटला रिहॅबिलिटेशन प्रोव्हाइड करतो. म्हणजे जर पेशंटला कॅटरॅक्ट झालेला असेल किंवा रेटिनल डिटॅचमेंट झालेला असेल किंवा कॉर्नियाची ग्राफ्टिंग करायची असेल, ते आपण रिहॅबिलिटेशन करून त्याला परत नॉर्मल सारखं करतो. स्पेसिफिक प्रोग्राम मध्ये आपण काय करतो, पेशंटचा ट्रोकोमा कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. स्कूल हेल्थ सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. ॲज वेल एज स्कूल हेल्थ सर्व्हिसेस मध्ये आपण आय चेकअप, ENT चेकअप करतो, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करतो, ट्रीटमेंट प्रोव्हाइड करतो आणि व्हिटॅमिन ए प्रोफायलॅक्सिस करायची आणि ऑक्युपेशनल हेल्थ, आय हेल्थ सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचे टू द फॅक्टरी वर्कर्स, फॅक्टरी वर्कर्स किंवा इंडस्ट्रियल वर्कर्स किंवा वर्कशॉप मध्ये काम करतात त्यांना. हे झालं स्पेसिफिक प्रोग्राम मध्ये. तर ब्लाइंडनेस वरती एक नॅशनल प्रोग्राम आहे, त्याचं नाव आहे नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ऑफ ब्लाइंडनेस. तर हा कधी लॉन्च झाला, 1976 साली लॉन्च झाला. आणि ह्या प्रोग्रामचा एम काय होतं, 100% सेंट्रली, हा प्रोग्राम हा सेंट्रली स्पॉन्सर केला जातो. नॅशनल प्रोग्राम जे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स असतात. इट इनकॉर्पोरेट्स द अर्लियर ट्रोकोमा कंट्रोल प्रोग्राम स्टार्टेड इन द इयर 1968 सॉरी. जो ट्रोकोमा कंट्रोल प्रोग्राम आहे हा कधी स्टार्ट झालेला, 1968 साली. ते नॅशनल प्रोग्राम फॉर कंट्रोल ब्लाइंडनेसचा गोल काय होता, रिड्यूस करायचं, जे ब्लाइंडनेसचे प्रिव्हेलन्स आहे त्याला रिड्यूस करायचं पुढून 1.4 पासून तो 0.3% पर्यंत बाय 2000. इन द इयर ऑफ द 2006 to 2007 प्रिव्हेलन्स रेट वॉज द 1%. तर हा
2006 ते 2007 साली प्रिव्हेन्स रेट किती होता ब्लाइंडनेसचा? 1% होता. त्याच्यानंतर अजून कमी 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 होत चाललेला आहे. तर याचा अजून काही अपडेट नाही. लॉंग टर्म मेजर्स मध्ये काय करतो आपण ब्लाइंडनेसच्या लॉंग टर्म मेजर्स मध्ये किंवा या प्रोग्रामच्या लॉंग टर्म मेजर्स मध्ये आपण इम्प्रूव्ह करतो क्वालिटी ऑफ लाईफ. पुअर सॅनिटेशनला आपण कंट्रोल करण्याचं काम करतो किंवा त्याला रिहॅबिलिट करण्याचं काम करतो. सेफ वॉटर सप्लाय करतो. पुअर सॅनिटेशन जर न्यूट्रिशन असेल तर त्या ठिकाणी आपण काही न्यूट्रिशनल प्रोग्राम्स आहेत ते अप्लाय करतो. आणि लॅक ऑफ द पर्सनल हायजीन. तर ब्लाइंडनेस पीपलला आपण काय प्रोव्हाइड करतो? फोल्डिंग लॉंग केन म्हणजे एक काठी असते, आंधळ्या लोकांची काठी तुम्ही बघितली असेल, किंवा त्या पेशंटला आपण गाईड डॉग प्रोव्हाइड करतो ब्लाइंडनेस पेशंटला. एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी डेव्हलप्स वर्ल्ड फर्स्ट बायोटॉनिक आय टू फुल्ली रिस्टोर द विजन इन द पीपल. ऑस्ट्रेलियन युनिव्हर्सिटी आहे जी रिसर्च करते आईज वरती ब्लाइंडनेसच्या पेशंट वरती. तर त्यांनी एक जगातलं पहिलं असं एक बायोटॉनिक आय तयार केलेलं आहे. म्हणजे आपण त्याला मॅन्युअल आय बोलतो, त्याला मेडिकल लँग्वेज मध्ये बायोटॉनिक आय ते तयार केलेलं आहे. जे हे असं आहे ते आय तयार केलेलं आहे जे की जे ब्लाइंड पीपल आहेत त्यांचं विजन रिस्टोर करतात. नेक्स्ट पार्ट येतो ब्लाइंडनेस मधला स्कूल आय स्क्रीनिंग प्रोग्राम. तर याच्यामध्ये काय आहे? 6 to 7% ऑफ द चिल्ड्रन एज टू 10 to 14 इयर आय साईट प्रॉब्लेम. 6 ते 7% चिल्ड्रन ज्यांचं की एज 10 ते 14 मध्ये त्यांना आय प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे त्यांना चष्मा लागलेला असतो किंवा त्यांच्या आईज मध्ये व्हिज्युअल इम्पेअरमेंट असते. तर या कंडिशन मध्ये आपण स्कूल आय स्क्रीनिंग प्रोग्राम तिथे अप्लाय करून त्यांचं चेकअप वगैरे करतो. सस्पेक्टेड रिफ्लेक्टिव्ह एरर आर सीन बाय द ऑप्थॅल्मिक assistant and spectacles are prescribed for free of cost. जर आपल्याला स्कूल आय स्क्रीनिंग करताना जर असा कुठला पेशंट सापडला ज्या पेशंट मध्ये रिफ्लेक्टिव्ह एरर आहे किंवा व्हिज्युअल इम्पेअरमेंट आहे, त्या कंडिशन मध्ये त्यावेळेस आपण काय करतो? ऑप्थॅल्मिक असिस्टंट थ्रू एकदा परत चेक करून घेतो आणि आपण त्या चिल्ड्रनला किंवा पेशंटला स्पेक्टॅकल्स म्हणजे चष्मा आपण प्रोव्हाइड करतो. हा जो चष्मा असतो हा फ्री ऑफ कॉस्ट असतो. The net collection and utilization of the donated eye. आतापर्यंत जे कॅल्क्युलेशन मध्ये जवळजवळ दरवर्षी 40,000 एवढे आय डोनेट होतात आपल्या इंडियामध्ये. हॉस्पिटल रिट्रीव्हिंग प्रोग्राम मेजर स्ट्रॅटेजी फॉर द कलेक्शन ऑफ द आईज. आय डोनेशन फॉर नाईट 25 ऑगस्ट टू 8 सप्टेंबर. जे आय डोनेशनचे जे फॉर्मॅट आहे म्हणजे ह्याचा टाइम पिरियड असतो तो 25 ऑगस्ट पासून ते 8 सप्टेंबर पर्यंत एवढा असतो. त्याच्यामध्ये आय कलेक्शन किंवा आय डोनेशन केलं जातं. त्याच्यानंतर एक प्रोग्राम आहे विजन 2020. तर ह्याचा स्लोगन काय? द राईट टू साईट. तर याच्यामध्ये काय आहे? हा 2020 साली इन्व्हेंट केलेला आहे. तर याच्यामध्ये ग्लोबल इनिशिएटिव्ह टू रिड्यूस द avoidable or preventable or curable blindness by the year 2020. The Vision 2020 चा जो मेन ऑब्जेक्टिव्ह किंवा एम म्हणता येईल एम होता जो काय ब्लाइंडनेस आहे तो एकदम प्रिव्हेंट करायचा आणि क्युअर करायचा. कोणत्या इयर पर्यंत? 2020 पर्यंत. त्याच्यामध्ये मेन फीचर्स काय आता? टार्गेट डिसीज, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. तर हे त्याचे फीचर्स होते विजन 2020. विजन 2020 मध्ये प्रायमरी सेकंडरी टर्सरी या पद्धतीने स्ट्रक्चर होतं. तर प्रायमरी मध्ये विजन सेंटर येतात, सेकंडरी मध्ये विजन सर्व्हिस सेंटर येतात आणि टर्सरी मध्ये सेंटर ऑफ द एक्सलेन्स येतात, ट्रेनिंग सेंटर आणि सेंटर ऑफ द एक्सलेन्स. तर विजन सेंटर हे 20,000 आहे. ह्याच्यामध्ये काय केलं जातं? रिफ्रॅक्शन अँड प्रिस्क्रिप्शन ऑफ द ग्लासेस जे स्पेक्टॅकल्स आहे त्याचं प्रिस्क्राइब केलं जातं पेशंटला. प्रायमरी आय केअर केली जाते आणि स्कूल मध्ये जो स्कूल आय स्क्रीनिंग प्रोग्राम आहे तो इनबिल्ड केला जातो आणि स्क्रीनिंग अँड रेफरिंग सर्व्हिसेस आपण
विजन सेंटर प्रोव्हाइड करतो. देन सर्व्हिस सेंटर मध्ये सर्व्हिस सेंटर असतात 2000. तर ह्याच्यामध्ये आपण कॅटरॅक्टची सर्जरी करतो, आईची कुठली दुसरी सर्जरी असेल ते करतो, फॅसिलिटीज फॉर रिफ्रॅक्शन आणि रेफरल सर्व्हिसेस. ट्रेनिंग सेंटर आहेत 200. ह्याच्यामध्ये काय करतो आपण टर्शियरी आय केअर प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये रिटेनल डिटॅचमेंट सर्जरी प्रोव्हाइड करतो, कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन करतो, ग्लुकोमाची सर्जरी करतो आणि ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो ऑप्थेल्मॉलॉजिस्टला. द नेक्स्ट आहे सेंटर ऑफ द एक्सलेन्सी. किती आहेत 20 आहेत. तर याच्यामध्ये काय केलं जातं सेंटर ऑफ एक्सलेन्सी मध्ये प्रोफेशनल लिडरशिप केली जाते, स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट केलं जातं. कशा पद्धतीने आपण ब्लाइंडनेसला कंट्रोल करू शकतो किंवा क्युअर करू शकतो किंवा रिस्टोर करू शकतो. कंटिन्यू मेडिकल एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं. सेंटर ऑफ एक्सलेन्सी मध्ये रिसर्च केला जातो. तर हे होतं सगळं स्ट्रक्चर ऑफ द विजन ऑफ 2020. तर इथपर्यंत सगळं होतं तुमचं ब्लाइंडनेस. जे कलर ब्लाइंडनेस आहे, कलर ब्लाइंडनेस मध्ये मोस्ट कॉमनली पीपल रेड, ग्रीन, ब्लू हे कलर डिटेक्ट करण्यासाठी किंवा फाइंड आउट करण्यासाठी डिफिकल्टी होती. त्या कंडिशन मध्ये त्या पेशंटला बोलतो कलर ब्लाइंडनेस. टोटली ब्लाइंडनेस मध्ये पेशंटला काहीच दिसत नाही, टोटली ब्लाइंड होतो पेशंट. पार्शियली ब्लाइंडनेस मध्ये एका डोळ्याने दिसतं, एका डोळ्याने दिसत नाही किंवा दोन्ही डोळ्यांनी ब्लर ब्लर दिसतं. एक असतं बायलॅटरल, युनिलॅटरल. बायलॅटरल म्हणजे दोन्ही डोळ्यांची विजन गेलेली असते, युनिलॅटरल म्हणजे लेफ्ट किंवा राईट आयची विजन गेलेली असते. तर इथपर्यंत सगळं तुमचं ब्लाइंडनेस. थँक्यू.